डॉक्टरने सांगितलंय सध्या ना मला अजिबात टाइम वेस्ट करायचा नाहीये आणि ऑलरेडी टाइम झालेले आता इथे बघा. हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान मस्त आणि मजेतच असाल. तुम्ही म्हणत असाल की इथे कुठे व्हिडिओ शूट करते, तर मी इथे जस्ट बसले होते सकाळी सकाळी. जरा म्हटलं ह्या माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये बसून तुमच्याशी गप्पा मारेन, कारण आज सकाळी ना मला भरपूर म्हणजे आज दिवसभर मला भरपूर कामं आहेत आणि असं वाटलं की भरपूर कामं करायच्या आधी ना असं थोडंसं निवांत बसावं आणि म्हणून मी इथे बसले होते. म्हटलं चला एक थोड्याशा तुमच्यासोबत गप्पा पण मारता येतील. आणि आम्ही चाललो आहे उद्या गावी आणि भरपूर अशी कामं बाकी आहेत माझे. पॅकिंग वगैरे करायची आहे, भरपूर गोष्टी बाकी आहेत. माझं असं कधीच झालं नाही आहे आत्तापर्यंत तरी की 1-2 दिवस आधीच पॅकिंग वगैरे केली आहे, असं कधीच झालेलं नाही आहे. ऐनवेळीच माझी सगळी पॅकिंग वगैरे असते. आता आम्हाला उद्या दुपारी गावी जायचं आहे. आम्हाला तसं सकाळीच जायचं होतं, पण स्मितची एक्झाम आहे, कोणती तरी स्पर्धा एक्झाम टाईप काहीतरी आहे ती. त्यांच्या फायनल एक्झाम वगैरे सगळ्या झालेल्या आहेत, पण तरीही त्यांनी कोणती एक्झाम अजून ठेवली आहे, ती एक्झाम आहे आणि उद्या तो आल्याच्या नंतर आम्ही निघणार आहोत. फायनली गावी निघेपर्यंत आमच्या सगळ्या पॅकिंग किंवा बाकीची कामं चालूच असणार आहेत, पण आजच्या दिवशी मला घरातली पण कामं उरकायची आहेत बरीच अशी, आणि व्हिडिओजची वगैरे पण कामं आहेत ती पण उरकून घ्यायची आहेत. ॲक्च्युली मला आता गावी जायचा म्हणजे खूप कंटाळा आला आहे. गावी जायचा म्हणजे फिरायचा खूप कंटाळा आला आहे, कारण गेले काही दिवस ना आम्ही खूप फिरतो आहे. म्हणजे फॅमिली ट्रिप झाली, आमची स्वतःची एक ट्रिप झाली, अलिबाग, महाबळेश्वर, पुन्हा लग्न होतं माझ्या बहिणीचं, तिकडे जाऊन आलो आहे आत्ता 1 आठवडा झाला आणि पुन्हा गावी चाललो आहे. आमचं तसं गाव जास्त काही लांब नाही आहे, 2-3-4 तासाचं अंतर आहे, पण तरी पण ना कुठेतरी कंटाळा येतो आपल्याला ट्रॅव्हलिंगचा, आणि मला तर भरपूरच येतो. पण ठीक आहे, आता गावची यात्रा आहे म्हटल्यावरती जावंच लागेल. आणि लग्न झाल्यापासून मी एकदा पण आमची यात्रा चुकवली नाही आहे आत्तापर्यंत. आता 15 वर्ष होतील, मी अजून पण आमची यात्रा चुकवली नाही आहे. फक्त एकदाच चुकली आहे, ते पण मला असं वाटतं की माझे पर्सनल प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे, की स्मितची एक्झाम होती, काहीतरी होतं, तर तेव्हा माझी एक यात्रा राहून गेलेली आहे. नाहीतर आमची अशी कधी माझी यात्रा अशी चुकत नाही गावची. आणि आमच्या यात्रेला भरपूर खूप मजा असते. ते दंडवत वगैरे भरपूर काही गोष्टी असतात, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्या सगळ्या गोष्टी. आता खालून इथून रोड जातो आमच्या इथून, म्हणून आता सगळ्या गाड्या वगैरे येत आहेत जात आहेत, तुम्हाला आवाज पण येईल, ट्रेनचा पण आवाज येईल. पण मला असं वाटलं की थोडंसं निवांत बसावं सकाळी सकाळी, कारण इथे ना भरपूर असं शांत वाटतं. मला छोटासा स्पेस आहे पण मला भरपूर शांत वाटतं इथे. 5 मिनटं जरी बसलं ना तरी खूप छान वाटतं, कारण सकाळी ना इथे बघा किती कोवळं ऊन येतं. आणि ह्याच्यामुळेच मला इथे बसायला आवडतं. मी दिवसातून 5-1 मिनटं तरी इथे बसते. भले जागा नाही आहे इथे बसायला, मी विंडोमध्ये बसली आहे, पण मला छान वाटतं इथे बसायला, आवडतं. आणि मला ना डॉक्टरने सांगितलं आहे की दुधाचे वगैरे म्हणजे जे दुधाचे पदार्थ वगैरे असतात ते खाऊ नकोस वगैरे, पण माझ्याच्याने काही ती कॉफी वगैरे सुटत नाही आहे. कॉफी मला दिवसभरातून एकदा तरी लागते, त्याच्यामुळे ना माझे हे जे पिंपल्स येत आहेत ना त्याचे डाग पण सुटत आहेत पिंपल्सचे. लॅक्टोज काहीतरी असतात ते त्यांनी सांगितलं होतं मला, आता मला एवढं डिटेलमध्ये नाही माहिती, पण दुधाचे पदार्थ खाऊ नकोस असं त्यांनी मला क्लिअर सांगितलं होतं. पण आता बघा मला हे पिंपल्स येत आहेत आणि ते त्याचेच आहेत. जेव्हा मी दुधाचे पदार्थ वगैरे काही खाते तेव्हाच ते पिंपल्स येतात आणि डाग पण सोडून जातात. पिंपल्स असे येतात ना की ते असे जे पिकतात वगैरे असं काहीच येत नाही, फक्त अशी एक असा एक पिंपल येतो जो असा रेड होतो, बाकी काहीच होत नाही, आणि नंतर तो आपोआप जातो. बाकी त्याला काहीच होत नाही ना, मी त्याला काय हात लावते ना काहीच नाही, पण तरी पण असे डाग सोडून जातो. आणि आता मला जायचं आहे गावी, तर मी विचार करत होते की निदान, आणि टॅन पण एवढं झालं आहे ना. आता मी माझ्या बहिणीच्या लग्नाला फक्त 2च दिवस गेले होते, पण गावी इतकं ऊन आहे बापरे, म्हणजे त्याच्यामुळेच मला आता गावी जायचं टेन्शन आलं आहे.
पण ठीक आहे, मजा पण काहीतरी वेगळीच असते गावी जायची आणि तिथल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात यात्रेच्या टायमिंगला आमच्या. पण ठीक आहे, चला असो. आता मला घरामध्ये भरपूर कामं पडली आहेत आणि इतकी कामं पडली आहेत ना की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. तुम्हाला नेहमी माझं घर असं छान क्लीन दिसत असेल, पण आज माझ्या घरामध्ये भरपूर पसारा पडला आहे आणि मी अशी निवांत बसली आहे. कारण मला असं कधी कधी होतं ना की अरे यार, आता ही कामं वगैरे जाऊ देत, जरा 5 मिनटं सकाळी सकाळी शांत बसूयात असं वाटतं मला. कामं काय आपली रोजचीच असतात, निदान दिवसातला 5-10 मिनटं तरी वेळ असा घालवावा असं मला वाटतं. तर तुम्हाला इथे मागे दिसतच असेल की पसारा वगैरे सगळा बाकीच आहे माझा. बाकी काहीच कामं केली नाही आहेत मी. सकाळी फक्त आहूंचा टिफिन वगैरे करून झालेला आहे, त्यांना सोडून आलेली आहे आणि देवपूजा वगैरे केलेली आहे. आज मी पहिलं झाडू वगैरे मारून देवपूजा करून घेतलेली आहे, कारण भरपूर अशी कामं आहेत ती करायची आहेत आणि ती कामं करायला भरपूर उशीर लागेल. म्हणून म्हटलं आधी देवपूजा वगैरे करून एकदाच रिकामं झालं की म्हणजे टेन्शन नाही. नंतर देवपूजेला उशीर झाला ना तर मला स्वतःला नाही आवडत ते, म्हणून. पण ठीक आहे, कधी कधी आपण वेळेनुसार थोडंसं ॲडजस्टमेंट करावी लागते. आत्ता बघा 9:30 वाजलेत आणि इतक्याच वेळात किती ऊन आलं आहे मला दाखवते. किती कडक ऊन आलं बघा. इतकं कडक ऊन यायला लागलं ना आताच 9-9:30 वाजता, की असं वाटतं आता जसं काही 12-1 वाजलेत असं ऊन यायला लागलं आहे. तुम्हाला नेहमी माझं क्लीन दिसणारं घर सध्या आता कसं दिसतंय तुम्हाला दाखवते. हे बघा, माझा हा बेड तुम्हाला नेहमी क्लीन दिसतो, पण आज माझ्या ह्या बेडची अवस्था काही अशी आहे. स्मिथची काही स्कूलचे कपडे वगैरे इथे पडली आहेत, अगदी टॉवेलपासून कंगव्यांपर्यंत सगळं अगदी बेडवरती तसंच पडलेलं आहे. कारण सकाळी सकाळी हे दोघेही त्यांचं आवरत असतात आणि मी किचनमध्ये असते, तर तोपर्यंत बेडची हालत ही अशी काही असते. त्यासोबतच किचनमध्ये सुद्धा माझा सकाळी पसारा पडलेला आहे. सकाळी आहूंचा टिफिन वगैरे बनवून झालेला आहे, त्यामुळे किचनमध्ये सगळी भांडी किंवा जो काही आपला जेवणाचा पसारा असतो तो सुद्धा माझा असाच पडलेला आहे. अपोजिट काउंटरला रात्रीची जी भांडी वगैरे आहेत तर ती सुद्धा इथे लावायची राहिलेली आहेत. आणि स्मिथ आज स्कूलला गेलेला नाही आहे. सकाळी त्याने उरकलं आणि स्कूलला सोडायला मी जाणार होते, तर त्याचं पोट वगैरे दुखायला लागलं, म्हणून आता तो काही स्कूलला गेला नाही आहे. बिचाऱ्या पोरांना एक्झाम झाल्याच्या नंतरसुद्धा स्कूलमध्ये बोलावत आहेत. कधी कधी ना त्यांचीसुद्धा दया येते, म्हणून मी काही त्याला उठवलं नाही, तसंच झोपून दिलं आहे. म्हटलं झोपलाय तर झोपू दे. माझ्या कामांची सुरुवात मी आज पहिली बेडपासून करणार आहे, कारण मला आज ही बेडची अवस्था काही बघवेनाशी झाली आहे. कारण सगळ्या गोष्टी एकदम अस्ताव्यस्त पडल्या आहेत, तुम्हाला दिसतातच आहेत, अगदी टॉवेलपासून शाळेच्या कपड्यांपर्यंत. आता हा फक्त मी बेडरूम आणि किचनचा पसारा तुम्हाला दाखवलेला आहे, हॉलचा पसारा तर तुम्हाला दाखवलेलाच नाही आहे. म्हटलं चला आज ह्या सगळ्या गोष्टी मला उरकून घ्यायच्याच आहेत, म्हणजे एवढा सगळा पसारा पडलेलाच आहे, तर मी ही सगळी कामं 1 ते 1.5 तासामध्ये कशी उरकते किंवा मी माझा टाईम कसा मॅनेज करते, यूट्यूबला कसा टाईम देते, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. कधी कधी असं वाटतं ना, आपण दिवसभर कामच करत राहतो, पण तरीही कामं संपत नाहीत आणि दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी किंवा आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळच उरत नाही. अगदी माझंसुद्धा तसंच व्हायचं, पण हळूहळू मला लक्षात आलं की काम जास्त नाही आहे, पण आपण ते कसं मॅनेज करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माझं जेमतेम सगळंच रुटीन माहीत झालेलं आहे. जसं की मी सकाळी आहूंना सोडायला जाते, त्याच्यानंतर मी माझ्या घरातली कामं किंवा माझं स्वतःची जी कामं असतील, फ्रेश होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायला घेत असते. तेच मी आधी काय करायचे, त्यांना सोडून आल्याच्या नंतर किंवा ते ऑफिसला गेल्याच्या नंतर स्वतःचा काही टाईमपास करत बसायचे किंवा स्क्रोलिंग करत बसायचे, इंस्टाग्रामवर रील्स बघत बसायचे. आणि आता सगळीकडेच असं आहे की न्यूट्रल फॅमिली असते, कोणी विचारणारं नसतं किंवा कोणी काम सांगायला नसतं, सगळं आपल्याच मनाचं असतं. त्यामुळे आपण आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हाच आपण आपली कामं करायला घेतो आणि सकाळी सकाळी टाईमपास करत बसतो. माझंही अगदी तेच व्हायचं, पण आता जसं यूट्यूब मी चालू केलं आहे तसं मी माझ्या सवयी चेंज केलेल्या आहेत. सकाळी मी आहूंना सोडून आल्याच्या नंतर पहिली फ्रेश होते, त्यानंतर सगळं घर वगैरे क्लीन करायला घेते. आता घर क्लीन करायला घेते म्हणजे मी बेडरूमपासून सुरुवात करते. किचनमध्ये किंवा हॉलमध्ये पहिलं आलं ना की आपण ऑब्व्हियसली टी व्ही वगैरे लावतो किंवा काय. मी पण टी व्ही लावते, पण टी व्ही लावताना मी अशा काही गोष्टी नाही बघत की ज्या बसून बघाव्याच लागतील, अशा काही गोष्टी नाही बघत. कधी कधी स्वामींची गाणी लावते किंवा आपल्याला कोणती हिंदी मराठी कोणतीही गाणी आवडत असतील तर ती गाणी लावून देते आणि मग घरातली कामं करायला घेते. म्हणजे एकीकडे गाणी पण चालू असतात आणि आपली कामं पण चालू राहतात आणि आपल्याला टी व्हीसमोर बसायची गरज पण नाही पडत. दोन्ही कामं आपली आरामात होऊन जातात आणि आपल्याला कामाचा कंटाळासुद्धा येत नाही. आता मी जेव्हा माझा बेडरूम क्लीन करायला घेते ना, तिथल्या सगळ्या गोष्टी मी क्लीन करून घेते, म्हणजे जेणेकरून मला 10 वेळा बेडरूम माझा क्लीन करायला यायची गरज नाही आहे. एकदाच मी हा पूर्ण रूम क्लीन करून घेत असते.
कधी कधी काय होतं ना, आपण लेट कामं करायला चालू करतो आणि मग घाई गडबडीत अर्धी इकडची कामं अर्धी तिकडची कामं अशी कामं करायला चालू करतो. पण तेच जर आपण वेळच्या वेळी कामं करायला सुरुवात केली, म्हणजे सकाळी सकाळी, तर पहिल्यांदा एक रूम पूर्ण असा घ्यायचा की जिथे आपण सगळ्या गोष्टी क्लीन करून घेऊ शकतो एकदाच, आणि त्या रूममध्ये आपल्याला पुन्हा जाण्याची गरज नाही पडणार. जेव्हा आपण एकाच वेळेला एकच काम करत असतो ना, एकाच ठिकाणी काम करत असतो, ते जास्त मन लावून करतो असं मला वाटतं. म्हणून जेव्हा पण मी एक रूम साफ करायला घेते तेव्हा एकच रूम साफ करते, त्याच्या पलीकडे मी दुसरं काही काम करायला घेत नाही. आता इथे बघा, माझा पूर्ण बेडरूम असा छान क्लीन करून झालेला आहे. आता ह्या बेडरूममध्ये ना मला पुन्हा येण्याची गरज नाही आहे. दिवसभर म्हटलं तरीही चालेल, मी डायरेक्ट संध्याकाळी जरी मी बेडरूममध्ये आले तरीही चालेल. अशा पद्धतीने मी इथे माझा बेडरूम पूर्णपणे क्लीन करून घेतला आहे. आता बेडरूम झाल्याच्या नंतर मी किचनमध्ये येते. आता किचनमध्ये माझ्या बराच असा पसारा असतो जिथे माझा भरपूर असा टाईम जातो. त्यामुळेच मी माझा आधी बेडरूम क्लीन करून घेत असते, कारण किचनमध्ये माझा जास्त वेळ जाणार आहे हे मला माहीत असतं. आणि किचनमधली कामं करता करताच दुपार होते, कारण आपल्याला जेवणसुद्धा तिथेच बनवून घ्यायचं असतं. म्हणून मी आधी बेडरूम क्लीन करते, हे माझं त्याच्या मागचं कारण आहे. तर किचनमध्ये काम करताना आपण काय करतो, सकाळी जे पण काही टिफिनला वगैरे बनवतो ती अर्धी भांडी वेगळी ठेवतो, दुपारची भांडी वेगळी ठेवतो. आणि म्हणून काय होतं ना, आपला अर्धा दिवस भांडे घासण्यातच जातो. सकाळची नाश्त्याची वेगळी, दुपारची जेवणाची वेगळी, किंवा टिफिन बनवल्याची वेगळी, ही सगळी भांडी आपण 2 ते 3 वेळा घासून घेतो. आता सकाळी जी पण काही टिफिन बनवल्याची भांडी असतात, म्हणजे जेवण वगैरे बनवल्याची भांडी असतात ना, आणि नाश्त्याची भांडी, ही सगळी एकत्र मी घासून घेते. कारण मला माहिती आहे की दुपारी माझी काही जास्त भांडी पडत नाही, फक्त जेवणाची वगैरे भांडी असतात. दुपारी तसं आम्ही दोघेच असतो जेवायला, स्मित आणि मी, त्याच्यामुळे आमच्या 2 ताटांव्यतिरिक्त दुसरी काही भांडी मला पडणार नाही आहेत घासायला, हे मला माहीत असतं. त्याच्यामुळे मी सकाळी जेवढी पण काही भांडी निघतील रिकामी करून का होईना पण मी ती घेते. आणि भांडी घासायच्या आधी आपल्याला सवय असते की आधी जी भांडी घासलेली आहेत त्याच्यावरतीच अजून भांडी घासलेली ठेवून द्यायची, ही आपली बायकांची सवय असते. कधी कधी आपण कंटाळासुद्धा करतो भांडी लावायला. ऑब्व्हियसली मलासुद्धा खूप कंटाळा येतो भांडी लावायला वगैरे, किंवा भांडी घासायचं सुद्धा. पण ह्याने काय होतं ना, आपली अजून कामं जास्त वाढून जातात. जेव्हा पण मी भांडी घासायला घेते तेव्हा ऑलरेडी जेवढी काही भांडी माझी घासलेली असते आधीची, ती मी आधी लावून घेते, म्हणजे जेणेकरून आत्ताची जी भांडी आहेत ती मला इझिली जेव्हा पण मी काम करायला घेईन किंवा जेवण बनवायला घेईन तेव्हा मी ती इझिली शोधू शकते. कारण भांड्यांच्या जाळीमध्ये लवकर भांडी सापडत नाहीत जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा, आणि आपण अजून भांड्यांवर भांडी रचत गेलो तर ती मुश्किलच होतं भांडी शोधणं, आणि त्याच्यामध्येच आपला भरपूर असा टाईम जातो. माझ्याही बाबतीत कधी कधी होतं हे, पण मी शक्यतो प्रयत्न करत असते की आधीच मी सगळी भांडी लावून घेईन, म्हणजे जेवढी पण काही कमी भांडी असतील तेवढी मला ती पटकन भेटतील आणि माझा तो टाईम तिथे वाचेल. कधी कधी काय होतं, आपण लवकर कामाला तर लागतो, पण कधी कोणाचा फोन येतो किंवा कधी व्हिडिओ कॉल येतो, कधी मम्मीचा येतो, कधी बहिणींचा येतो, कोणाचाही असेल, आणि मग आपला तिथेच टाईमपास होऊन जातो. माझंही अगदी तेच होतं, कधी कधी बहिणींचा फोन येतो किंवा मम्मीचा येतो, आणि मोस्टली व्हिडिओ कॉलच आता आपले जेवढे पण होतात तेवढे व्हिडिओ कॉलच होतात. आणि आपण काय करतो, मग मोबाईल घेऊन बसतो आणि व्हिडिओ कॉलवर बोलत बसतो. पण आता मी काय करते, भांडे घासताना किंवा जेवण बनवताना जेवढं पण कोणाला फोन करायचे असतात, म्हणजे व्हिडिओ कॉल असतील किंवा नॉर्मल कॉल असतील, एअरपॉड वगैरे लावायचे, आणि जेवढे पण काही कोणाला कॉल्स वगैरे लावून घ्यायचे असतात तेवढे मी लावून घेते, म्हणजे आपली कामं पण एकीकडे होऊन जातात आणि त्यांच्याशी बोलणं पण होऊन जातं. कारण काही काही फोन्स आपले असेही असतात की आपण 1-1 तासभर आपण फोनवरती बोलत असतो, आणि तेवढा दिवसाचा टाईम आपला वेस्ट होतो. वेस्ट असं नाही म्हणता येणार, पण आपली कामं तेवढी पेंडिंग राहतात आणि मग पुन्हा आपली चिडचिड होते. माझी भरपूर चिडचिड होते जेव्हा माझी कामं अशी पेंडिंग वगैरे राहतात. कारण आता मला एका मिनिटाची किंमत समजते जेव्हा मी असे तासभर फोनवरती बोलायचे किंवा काय, आणि आता असं वाटतं की 1 मिनटं पण नको कोणाशी बोलायला, आपण आपली पटापट कामं उरकावी आणि आपल्या कामाला लागावं, असं होतं माझं. कारण एकदा जर काय आपण काम हातातून सोडून दिलं तर ते काम पुन्हा हातात यायला अर्धा-पाऊण तास आरामात जातो. हे मी एक्सपिरियन्स घेतला आहे स्वतःकडून, आणि स्वतःकडूनच या गोष्टी शिकली आहे. जेव्हा पण मी एखादं काम हातातून सोडते ना, ते पुन्हा काम हातात घ्यायला मला 15 ते 20 मिनटं जातात, आणि ते पुन्हा काम आपलं वाढून जातं असं मला वाटतं. त्याच्या बदल्यात आपली अजून काही थोडीशी कामं पुढे होतात, तेच काम जर आपण लवकर उरकलं तर. आणि एक काम लेट झालं तर पुढची 10 कामं लेट होतात.
आता जेव्हा मी सकाळची जेवढी पण काही भांडी वगैरे असतात तेवढी घासून छान क्लीन करून ठेवून देते आणि त्यानंतर लगेच किचन वगैरे क्लीन करायला घेते, म्हणजे हातासरशी किचनसुद्धा लगेच क्लीन होऊन जातो. कधी कधी आपण असा विचार करतो की अरे आता दुपारचं पण जेवण तर बनवायचं आहे तेव्हा क्लीन करू, पण मी असं नाही करत, लगेचच किचन क्लीन करून घेते, म्हणजे जेणेकरून जेव्हा पण मी दुपारचं जेवण बनवते तेव्हा मला कमी टाईम लागतो किचन क्लीन करून घ्यायला. आता किचन नंतर माझा टाईम असतो तो म्हणजे ह्या हॉलमध्ये. आता हॉलमध्ये मी तुम्हाला जसं म्हणाले की इतकी धूळ येते ना हल्ली की बस रे बस, मला सगळं फर्निचर रोजच्या रोज क्लीन करून घ्यावं लागतं. तसंच हे टी व्ही युनिट, कारण हे अगदी हॉलच्या समोरच आहे, म्हणजे हॉलमध्ये आल्याच्यानंतर पहिले हे टी व्ही युनिट असो किंवा मंदिर असो ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, म्हणून मला आधी ते क्लीन करून घ्यावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तेव्हाच क्लीन करते जेव्हा मी फ्लोअर वगैरे क्लीन करून घेत असते किंवा लादी वगैरे पुसत असते, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी मी क्लीन करून घेते, जेवढं पण माझं फर्निचर असेल तेवढं. लादी पुसायच्या आधी जेव्हा आपण फर्निचर वगैरे सगळं क्लीन करून घेतो ना, त्यावरची धूळ किंवा लुसीची केसं वगैरे कधी कधी त्याची शेडिंग वगैरे होत असते, तर तिची केसं वगैरे असतात तर ती एकदमच सगळी क्लीन होऊन निघतात जेव्हा पण मी लादी वगैरे पुसते आणि एकदमच छान घर क्लीन होऊन जातं. आता ही सगळी माझी कामं होईपर्यंत एकीकडे माझी कपड्यांची मशीन पण झालेली असते आणि आदल्या दिवशीची जी काही वाळवलेली कपडे वगैरे असतात, सुकलेली कपडे असतात, ते मी लगेचच इथे घड्या घालायला घेत असते. म्हणजे मशीन होईपर्यंत माझी कपडे वगैरे सगळी घड्या घालून होतात आणि मग मशीन झाली की ती कपडे सुकत घालायलाही सुद्धा मला टाईम मिळतो. हल्ली काय होतं ना, आपण म्हणतो की चला मशीन तर लावायची आहे, कुठे आपल्याला हाताने कपडे धुवायचे आहेत, म्हणून ती दिवसभर कपडे मशीनमध्ये पडून राहतात आणि मग डायरेक्ट रात्रीची मशीन लावली जाते किंवा संध्याकाळी मशीन लावली जाते आणि मग ती कपडे आपण रात्रीची सुकत घालतो. आणि तेच जर आपण सकाळी सकाळी मशीन लावून घेतली आपली कामं करायच्या आधी, म्हणजे घरातली कामं उरकायच्या आधी जर आपण मशीन लावली तर घरातली कामं उरकेपर्यंत मशीन होऊन जाते. आपल्या मशीनला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो. 1 ते 1.5 तासामध्ये बाकीची घरातली सगळी कामं उरकून जातात आणि आपले कपडेसुद्धा होऊन जातात. म्हणजे घरातली कामं उरकल्याच्या नंतर लगेच कपडे सुकत घातले ना की पूर्ण दिवसभर त्यांना वाळायलाही टाईम मिळतो, छान कडक वाळूनही निघतात आणि दुसऱ्या दिवशी ती घड्या घालायलाही जमतात. आणि खरं सांगते ही सगळी कामं जर आपण बॅक टू बॅक केली ना, न पॉज घेता न थांबता, तर 1 ते 1.5 तास खूप होतो कामं उरकायला जास्तीत जास्त. आणि तेच जर आपण टी व्ही बघत किंवा मोबाईलवर टाईमपास करत स्क्रोलिंग करत जर बसलो तर ही दिवसभर कामं आपली रेंगाळत राहतात आणि आपल्याला असं वाटतं की मला तर खूप काम आहे खूप काम आहे आणि ती कामच माझी संपत नाहीत असं होतं. मशीनमधले कपडे वाळत घालून झाली किंवा कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्या त्याच्यानंतर मी इथे लगेच जेवण बनवायला घेतलं आहे. कारण दुपारी आपण असा विचार करतो की 1-2 जणच आहोत तर दुसरं काहीतरी हलकं फुलकं बनवता येईल आणि त्याच याने मग वरचं काही खाल्लं जातं. तेच जर आपण आपली कामं वेळच्या वेळेत करायला घेतली तर काहीतरी हेल्दी खाता येईल आपल्याला असं मला वाटतं. म्हणून मी लगेच माझं इथं जेवण वगैरे बनवायला घेते. आता दुपारी मी काही जास्त असं हेल्दी जेवण वगैरे नसतं माझ्याकडे, आम्ही दोघंच असल्यामुळे आज मी वाटाणा भात वगैरे करायला घेतला आहे. आणि तुम्हाला जसं मी म्हणाले की आज मला बरीच अशी कामं करून घ्यायची आहेत, जसं की पॅकिंग वगैरेसुद्धा करायची बाकी आहे किंवा माझी व्हिडिओजची सुद्धा कामं आहेत. तर त्यासाठी मी आता म्हटलं की काहीतरी साधं सोपं इथे जेवण बनवायला घेईन. तेच जर मी इथे जास्तीचं असं पंचपक्वान्न बनवायला घेतलं असतं तर माझा तो टाईम इथे गेला असता भरपूर, कारण आपल्याला भरपूर असं जेवण बनवायचं म्हटलं की टाईम पण तेवढा जातोच आणि मग आपली कामं पुढची सुद्धा रेंगाळतात. आता जेव्हा आपल्याला जास्तीचं असं काही जेवण बनवायचं असतं ना तर मी आधी लवकर जेवण बनवायला घेते, पण आज मला साधं सिंपल असं जेवण बनवायचं होतं आणि माझा टाईम देते मला कमीत कमी टाईमात मला जेवण उरकून घ्यायचं होतं. त्यानंतर मला लुसीलासुद्धा टाईम द्यायचा असतो आणि तिच्यासाठी मला हमखास टाईम काढायचा असतो, कारण मी हे विसरू शकत नाही की मी एक पेट पॅरेंटसुद्धा आहे आणि मला तिच्यासोबत टाईम घालवायचाच असतो. दिवसातला 5-1 मिनटं तरी मी असं बसून तिच्यासोबत टाईम घालवते, कारण जेव्हा आपण असा पेटसोबत जेव्हा आपण टाईम घालवतो ना तर आपला जो स्ट्रेस वगैरे आहे किंवा आपले जे मूड स्विंग्स असतात ते खरंच खूप कमी होतात आणि माझ्या बाबतीत तर होतच होतं. आता तिला टाईम काढण्यासाठी मला स्पेशली असं बसावंच लागतं तिच्यासाठी टाईम काढायचा म्हटल्याच्या नंतर, आणि मग तो टाईम मी तेव्हा काढते जेव्हा मी जेवण बनवते किंवा अशा काही गोष्टी करते जेव्हा मला तिथे बसणंच आहे, थांबणंच आहे. आता जेवण जेव्हा आपण बनवतो तेव्हा मला तिथे थांबणंच आहे किंवा लक्ष ठेवणंच आहे, तेव्हा मी त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवते आणि लुसीसोबतसुद्धा खेळून घेते आणि म्हणजे मला जी दोन्ही कामं होऊन जातात, जेवणसुद्धा बनून जातं आणि लुसीसोबत टाईमसुद्धा स्पेंड होऊन जातो, तिच्यासोबत खेळणंसुद्धा होऊन जातं आणि मग मला त्या गोष्टीचा गिल्ट नाही राहत की मी माझा टाईम असा बसून घालवला वगैरे, असं नाही होत. जेवण आणि लुसीला टाईम देणं ह्या दोन्ही गोष्टी माझ्या एकत्रच होऊन जातात.
दुपारी जेवण करतानाच मी स्मितसोबतसुद्धा टाईम स्पेंड करून घेत असते, म्हणजे त्याच्यासोबतसुद्धा वेळ घालवून घेत असते. जेवता जेवता त्याच्यासोबत गप्पा मारत असते आणि जेवून झाल्याच्या नंतर मात्र मी माझं यूट्यूबचं काम करायला घेते. जे पण काही असेल ते शूट करायचं असेल किंवा व्हिडिओ एडिट करायचं असेल, रेकॉर्डिंग करायचं असेल. कधी कधी मी माझी शूटची कामं जी असतात, म्हणजे जर मला सकाळचं मॉर्निंगचं शूट करायचं असेल तर मी मॉर्निंगला करून घेते, दुपारचं शूट असेल तर दुपारी करून घेते. मग मी लवकर कामं उरकून मॉर्निंगला मी माझी काही एडिटिंग किंवा यूट्यूबची कामं असतात ती करत असते. सहसा मी दुपारचीच काही ही कामं ठेवते जिथे मी एडिटिंग किंवा रेकॉर्डिंग करून घेते. शूट मी सहसा मॉर्निंगलाच करते, कारण स्मित वगैरे नसतो तेव्हा आरामात शूट वगैरे होऊन जातं माझं. आणि दुपारच्या टायमिंगला असं 2 ते 3 तास बसून मग एडिटिंग किंवा रेकॉर्डिंग असेल ती करून घेत असते. कारण दिवसभरातला हा दुपारचाच टाईम आहे जिथे मी शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊ शकते. आणि दुपारीच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की मी संध्याकाळी माझ्या कामांना रिकामी असते, जिथे मला माझा टाईम घालवायचा असतो. तर अशा पद्धतीने मी माझी दिवसभरातली सगळी कामं उरकून घेत असते आणि माझा टाईम मॅनेज करत असते. तर आता तुम्हाला जसं सांगितलं तसं मला गावी जायचं आहे, तर त्याचीच मी इथे तयारी करायला घेतली आहे आणि साडी बघते आहे मी कोणती घालायची कोणती नाही ते. विचार करते मी की ही साडी घेऊन जाऊ यात्रेच्या दिवशी घालायला. आणि अजून एक साडी आहे, तिचा ब्लाऊज शिवायला दिलाय मी, आज मिळेल. आता बघूया आणल्याच्या नंतर ब्लाऊज कसा शिवलाय, कारण कुठे ब्लाऊज शिवायला द्यायचं म्हटलं ना मला इथे खूप भीती वाटते. म्हणून मी जास्त करून असे रेडीमेड वगैरे ब्लाऊज घेण्याचा प्रयत्न करते इथे, ज्या साड्यांवरती रेडीमेड ब्लाऊज वगैरे घेता येतील मला असं. आता ही साडी माझ्या भावाच्या लग्नातली आहे, मी एकदाच घातलेली आहे गणपतीला, आणि मग मी विचार करते की आता यात्रेला चाललीच आहे तर ही साडी घालेन. बघूया. तसं बघायला गेलं ना खूप हेवी आहे ही साडी, पण ठीक आहे, बघू. जर इच्छा झाली तर ही घालेन, किंवा मग जी ब्लाऊज शिवायला दिलाय ज्या साडीवरचा, तो जर ब्लाऊज छान शिवलेला असेल तर ती साडी घालेन. जास्त साड्या नाही घेणार आहे, 1-2च साड्या घेणार आहे गावी घालायला. पण त्या पण साड्या ना मला असं वाटतं की वरती बॅगेत आहे आणि मी त्या काढू शकत नाही आहे. मग आता आहो आल्याच्या नंतरच मी बॅग वगैरे पॅक करू शकते माझी पण. तर आता काय बघू, तोपर्यंत मला फेस पॅक वगैरे लावून घ्यायचा आहे, तर तो सध्या ना मला अजिबात टाईम वेस्ट घालायचा नाही आहे, कारण आहो आल्याच्या नंतर मला बॅग वगैरे पॅक करावी लागेल. म्हणून म्हटलं चला आता जरा फेस पॅक वगैरे लावून घेईन, कारण ना गावी गेल्याच्या नंतर भरपूर टॅन होतं आणि मी ऑलरेडी टॅन झालेले. आता इथे बघा, हे हातामध्ये आणि याच्यामध्ये फेसच्या स्किनमध्ये माझ्या नेहमीच फरक असतो. काही करा, मॅनिक्युअर करा, पेडिक्युअर करा, काही करा, आता हात पाय काय माझे हे होत नाही आहेत, पण ठीक आहे. मी ना हे टॅनसाठी यूज करते आणि खरंच माझा टॅन बऱ्यापैकी यांनी कमी होतोय. म्हणून मी आता म्हटलं चला काहीतरी तर केलं पाहिजे, म्हणून मी आता हे लावायला घेतलंय. जेव्हा पण मला असं वाटतं ना की थोडीफार अशी स्किन टॅन झाली आहे किंवा काय, मला असं वाटतं की आपण हाताला वगैरे पण यूज करू शकतो, पण मी अजून तरी केलं नाही आहे सध्या, पण यूज करून बघेन मी. याने बऱ्यापैकी म्हणजे टॅन कमी होतोय माझा. मी आता भरपूर महिने झाले यूज करते हे. तुमच्यातले बरेच लोक यूज पण करत असतील हा पॅक. मी उद्या पण लावू शकले असते, पण लगेच उद्या लावायचं आणि लगेच दुपारी ट्रॅव्हलिंग वगैरे करायची असं मला नको आहे, म्हणून मग आता मी आत्ता लावायला घेतलंय ते जरा जास्तच झाले. तर बॅग वगैरे पॅक करायला आम्हाला रात्रच होणार आहे. अजून बऱ्यापैकी कामं उरकली आहेत माझी. मी आज थोडा पण टाइमपास नाही केलाय, मी आज दिवसभर कामच करते. तर चला आता हा पॅक वगैरे लावून घेते मी आणि 10-15 मिनटं ठेवेन आणि नंतर वॉश वगैरे करेन. ॲक्च्युली मी आता मंगळसूत्र काढायला पाहिजे होतं, पण ठीक आहे आता चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.